नमस्कार. इकडे रविराज घरी येतो आणि प्रतिमाला विचारतो, "काय ग प्रतिमा, प्रिया कुठे आहे? मला प्रिया दिसलीच नाही आल्यापासून. कुठे गेली आहे कुठे ती?" त्यावर प्रतिमा म्हणते, "अहो प्रिया ना सुभेदारांच्या घरात राहायला गेली आहे." ते ऐकून रविराजला धक्का बसतो. रविराज म्हणतो, "का? कशाला? आणि कशासाठी? तू का पाठवलंस तिला? आणि तिने माझी परवानगी काढलीच नाही. तिने मला एकदा फोन करून तरी विचारायचं की मी बाबा सुभेदारांच्या घरात राहायला जाऊ का? तिने तसं काहीच केलं नाही." "प्रतिमा, तू सुद्धा तिला कसं जाऊ दिलंस? अगं अडवायचं ना तिला. हिला तिथे जाऊन राहायची काय गरज होती? मी आधीच सांगितलं होतं, त्या सुभेदारांच्या प्रकरणात तुम्ही पडू नका. तो अर्जुन सुभेदार त्याचं काय ते बघून घेईल. काय हिला गरज होती जायची मला तेच समजत नाही. थांब, मी तिला आत्ताच्या आत्ता फोन लावतो." तेव्हा प्रतिमा म्हणते, "अहो ऐकून तर घ्या. अहो तिथे कल्पना वहिनी जेवत नव्हत्या, त्यामुळे प्रिया म्हणाली मी समजावलं ना कल्पना मामीला तर ती जेवेल." तेव्हा रविराज म्हणतो, "अगं पण तू त्यांच्या घरचा प्रश्न आहे ना. आपण किती काही सांगितलं तरी ती लोक ऐकणार आहेत का? आणि अर्जुन ऐकणार आहे का? अर्जुन सायलीचा नाद सोडून देणार आहे का? नाही ना. ते आपल्या तन्वीला परत ऍक्सेप्ट करणार आहेत का? अर्जुनने आपल्या तन्वीचा किती अपमान केला आहे. अगं ठरलेले लग्न मोडलं त्याने आणि त्या सायलीशी लग्न करून आला तो. तेव्हा तू नव्हतीस प्रतिमा. त्याने किती त्रास दिला आहे ना तन्वीला ते मी बघितलं आहे. तन्वी आणि तरी सुद्धा ती परत त्यांच्या घरातच गेली. काय गरज आहे तिला त्यांच्या घरात जायची? मी आत्ताच्या आत्ता जातो आणि तिला घेऊन येतो." तेव्हा प्रतिमा म्हणते, "अहो ऐका ऐका, असं करू नका." तेव्हा रविराज म्हणतो, "थांब तू प्रतिमा. प्रतिमा तू मध्ये पडू नकोस. आता मी जाणारच." आणि रविराज आल्या पावली लगेच सुभेदारांच्या घरात जायला निघतो. इकडे घरी आल्यावर रविराज हा घराच्या बाहेर उभा राहूनच, "तन्वी तन्वी बाहेर ये. आत्ताच्या आत्ता आपल्या घरी चल." तेव्हा पूर्णा आजी म्हणतात, "अरे रविराज आत तरी ये. काय झालं?" तेव्हा रविराज म्हणतो, "नाही पूर्णा आई, ह्या तन्वीला सारखं सारखं इथे यायची काय गरज आहे? आणि इथे यायची तिने परवानगी देखील काढली नाही. मला एकदा फोन करून देखील विचारलं नाही." तेव्हा पूर्णाजी म्हणते, "अरे असं काय करतोयस तू? हे सुद्धा तिचंच घर आहे ना." तेवढ्यात अर्जुन येतो आणि म्हणतो, "हा हा, घेऊन जा हिला. उगाच आमच्या इथे येऊन राहिली आहे." तेव्हा रविराज म्हणतो, "अर्जुन, माझी मुलगी काही मला जड नाहीये तुमच्या घरात आणून सोडायला. मी आत्ताच्या आत्ता तिला घेऊन जातो." आणि रविराज हा प्रियाला ओढत ओढत घरी घेऊन येतो. प्रियाला आता खूपच राग आलेला असतो. पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.